नमस्कार। आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने तुकाराम महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस। फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते। हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते। हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य देव होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरु तुकाराम लोककवी होते। मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य यांनी दर्शविले। संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे। सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते। देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो। देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे। आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात। वैकुंठ गमनाचा दिवस नतमस्तक होत महाराजांना माझे कोटी कोटी वंदन। आम्ही जातो आपल्या गावा, आमचा रामराम घ्यावा। तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी। आता असो द्यावी दया, तुमच्या लगतसे पाया। येताम निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी। रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला। ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल।